ऑप्शन करून झाल्यानंतर केक कटिंग करून घेणार आहोत आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे सगळ्यांना 10% पर्यंत रिवॉर्ड्स काउंटडाऊन करायचं. नेहमीची हाय गाईज, मॅन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज आज आम्ही चाललेलो आहोत बड्डेला. माझ्या भाच्याचा बड्डे आहे, तसं आम्ही बड्डेला चाललो. मस्त गिफ्ट घेतलं आहे त्याला, मी आई वगैरे आमच्या बसंतीमध्ये. नेहमीची ठरलेली आमची पसंती. तर गाईज चला आपण आज बड्डेला जाऊन बघूया बड्डेची तयारी कशी आहे ती. तर गाईच फायनल बसलो आणि मामा बसला. मामा एक नंबर एंट्री आहे. यस बाळा. गाईज एक नंबर एंट्री आहे, मस्त वाटतंय. आमचा भाचाच घ्या गोळूचा पप्पा. बरे आहेत ना? हॅपी बर्थडे गोला. काहीच पाहुणे अजून कोण आले नाहीत. आता पहिला नंबर आमचाच आहे. तर गाईज मस्तपैकी एंट्री होती आणि डेकोरेशन पण भरपूर सुंदर आहे, मस्त वाटतंय. थांब ती फोटो काढते. गाईज बघू शकता गोलू आमचा किती खुश आहे. गाईज तुम्ही बघू शकताय मस्त डेकोरेशन आहे आणि बड्डे पण एकदम जल्लोष आणि थाटामध्ये आहे. आणि या साईडला भाऊ बघा मस्त फोटो काढायला असं वाटतं लग्नामध्ये अजून पाहुणे मंडळी आले. बामण डोंगरीचे मला वाटतं आम्ही चवलो पहिले, अजून कोण आलेलं नाही. तर बघू पुढचा कार्यक्रम आपण थोड्या वेळाने. ए गोला, ए गोलू गोलू गोलू. चिकन करा. वेलकम यू ऑल इन कियांश बर्थडे पार्टी. मस्तपैकी या पहिल्यानं नाश्ता दिला आम्हाला. क्या बात आहे. मागच्या ऑडियन्स मध्ये अजून एनर्जी कमी आहे, पण इट्स ओके. आपण त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी सुद्धा आपण वेगळे. क्या बात आहे. मला असं वाटतंय ऑडियन्सचा आवाज लहान मुलांमुळे लपलाय छुपलाय, पण ठीक आहे. तुम्हाला कोणाचा आवाज आला त्यांच्यामधून? ओके, त्याचं खरं नाव सांगा. तर मी त्याचं नाव माईक मध्ये तर नाही घेऊ शकणार. स्मिथ. ओके चलो स्मिथ समोर यायचं बरं बाळा. चलो आपण आपल्या स्मिथला इथे प्राइज देऊया.
चल तुम्ही द्या बरं आपल्या बड्डे बॉयला देऊ द्या. बड्डे बॉय देणार नाही, ठीक आहे आपण दुसरं देऊया त्याला. चल तुम्ही द्या बरं. हा स्मित साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑडियन्स टाळ्यांचा आवाज मागचे ऑडियन्स कमोन. चलो स्मित झालायचा फोटो. चलो तर आता सगळ्यात पहिल्यांदा या दोघांचा आपण एक मागच्या ऑडियन्स सोबत पण जाऊ शकता तुम्ही, पण पटपट सेल्फी काढायचा आहे. दोघांना सुद्धा रिक्वेस्ट असेल, दोघं सुद्धा समोर बसू शकतात. नाव आय वॉन्ट ऑल बचाबटिया. आय वॉन्ट ऑल बचाबटी. एव्हरीवन प्लीज कम फॉरवर्ड. कम ऑन द स्टेज. लवकर 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 सगळी बचाबटी मला समोर पाहिजे. समोर यायचे तर छोटीला पाठवूया. बच्चोमध्ये तुम्हाला बसायला सांगितलं होतं, तुम्ही डान्स करण्यात एवढे मग्न झालात ना की तुम्ही विसरून गेलात तुम्हाला खाली बसायचंय ते. मम्मी कुठे? एकदा हिच्या मम्मीसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कमॉन, आपली फर्स्ट विनर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. नाव काय तुझं? सारा. क्या बात. हे प्राइस तुझ्यासाठी. चलो मम्माकडे देऊ के. थर्ड राऊंड इथे स्टार्ट होतोय आणि थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला जाऊन आणायचंय एक लेडीज लोकांकडून पुन्हा एकदा लेडीज लोकांकडे. रिहान, क्या बात आहे. रिहान आपला केस म्हणजे त्या लेडीज लोक पाहिजे होते. केस तोडून एकाने एकच, बाकीच्या नाही बाकीच्यांनी शोधा. मग बाकीच्यांनी शोधा. आपल्याला भरपूर लेडीज लोक आहेत. चलो 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 यांना काही बोलायचं नाहीये, डान्स पण करायचं नाही. किंवा जर तुम्ही उठत असाल पण तुम्हाला भीती वाटत असेल की मी काहीतरी बोलायला सांगेल, डान्स करायला सांगेल किंवा कोणाची तरी ऍक्टिंग करायला सांगेल, नो.
ज्यांचे केस लांब आहेत असं वाटत असेल ना स्वतःहून उठा, तुम्हाला प्राइज मिळेल. खरं सांगते, काही बोलायचं नाही, काही करायचं नाही, फक्त समोर येऊन उभं राहायचंय. लवकर लवकर लवकर. 4th नंबरच्या त्यांच्या शेजारच्या ताई. किती ऑडियन्सला असं वाटतंय, बच्चूपणी थोडंसं बाजूला व्हा, आपल्या ऑडियन्सला बघू द्या. तुम्हाला अजून एक राऊंड आहे. ओके चलो. किती ऑडियन्सला असं वाटतंय 1 नंबरच्या ताई आहेत, त्यांची केस सगळ्यात लांब आहेत, त्यांनी हात वर करा. ओके, पण पुन्हा दुसऱ्यांसाठी हात वर करू शकणार नाहीये याची पण काळजी घ्या. चौघांना हात वर करताय असं नाही चालणार आपल्याला. चलो 2 नंबरच्या ताईंसाठी कोण हात वर करेल? हा बच्चा पार्टी. हा तुमच्या मम्मी असतील म्हणून तुम्ही हात वर करा. 3 नंबरच्या ताई आपल्या कियांशच्या मम्मीसाठी किती लोक हात वर करतील ज्यांची केस लांब आहेत असं वाटते समोरून? जेंट्स लोक तुमचं सुद्धा हात आपण काउंट करणार आहोत. हात वर केले तर काही प्रॉब्लेम नाहीये. लास्ट टाइम ते म्हणतात चुकून जर आमच्या बायकांनी बघितलं तर नको बाबा, आम्हाला घरी जायचंय. चलो 4 नंबरच्या ताई. कमॉन कमॉन. 4 नंबरच्या ताईंची केस लांब आहेत, किती लोकांना वाटतंय? ओके चलो. फॅन्सी वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, टाळ्यांचा आवाज सगळ्यांकडून. चलो आता तुम्ही विनर आहात. खरं खरं सांगायचंय केस स्टेजवर. बाबू काढू नको, ते काढू नको. याची मम्मा कोण आहे? याची मम्मा लवकर या बरं, लवकर या. आणि तुम्ही याला घेऊन जाऊ नका, तुम्ही स्टेजवर थांबा. हा चलो चलो स्टेजवर स्टेजवर स्टेजवर. चलो तुम्हाला एकाला एकच पार्टनर आहे. छोटीला कोण आहे पार्टनर? त्यांच्याकडे बघून असू नको, तुझी पार्टनर कुठे आहे? हा तुम्ही आहे. ओके क्या बात आहे. चलो लहान मुलांनी समोर तिला पाठवावं नाही ते नाही, पार्टनरला घेऊन यायचं. बघ तुझ्या बाजूला पार्टनर बसलेत. हा तिला तिला लवकर लवकर समोर यायचंय. दोघींनी यायचं समोर. हा दोघी 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 आहो दोघी. चलो अजून. हा दोघी तिकडचे. चला 4 सीट खाली वगैरे जाता. लवकर 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 समोर यायचंय. जेंट्स लोकांमध्ये तुम्हाला कोणाला बोलवायचंय का? नाही नाही मी आलोय तेच बास आहे. येस तुम्हाला जेंट्स लोकांमधून कोणाला बोलवायचंय का? नंदकुमारजी ठाकूर. हा नंदकुमारजी ठाकूर आपल्याला समोरून बोलावा आलाय, तर आता तुम्हाला यायलाच लागेल. लवकर समोर यायचं. लवकर लवकर. चलो 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 लवकर. ज्यांना ज्यांना इथे समोर बोलावलं जातंय ना त्यांना त्यांना समोर यायचंय. ओके अजून समोरचे ऑडियन्स असं तुम्हाला वाटते का अजून आपल्या मैत्रिणी, आपल्या जावा, आपल्या बहिणी समोर आल्या पाहिजेत आपल्यासोबत गेम खेळायला? हा बहिणी ताई लवकर समोर या. हा रडायला लागल्या. हो नका हो रडू, बर्थडे पार्टीला मुलं रडारडी करतात. अजून ताई कोणाला बोलवताय का? नाही हो बोलवा हो, तुमच्यासोबत त्या पण आनंद एन्जॉय करतील. तुम्हाला कोणाला बोलवायचंय का? तुमच्या आई. तुमच्या आई तिला असताय त्या छोटीला घेऊन आल्या होत्या पण तिथंच बसले. परत समोर यायचे हो. ती नाही या, तुम्ही दोघी या समोर. हा आपल्याला चालणार, तुम्ही एकटे आलात तरी चालेल. समोर समोर यायचंय. ती नाही तुम्ही या, तुम्ही या. तुमच्यासारखे भरपूर इथे लेडीज आहेत समोर. नातवाच्या जर बर्थडे पार्टीला आपण एन्जॉय नाही करणार. गीताताई ठाकूर. गीताताई ठाकूर लवकर समोर यायचे. मला इथे कोण येत माहित नाही पण तुमच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघितलं ना मला लगेच कळतं इथे कोण गीताताई ठाकूर आहे. कारण पहिल्यांदा कळलं इथे कोण नाही हसलो पण तुम्ही एवढा हसला ना लगेच तुम्ही पॉइंट आउट झालात. चल अजून कोणाला बोलवताय? कोणाला आहे? लवकर लवकर नाहीतर आपण स्टार्ट करूयात आपला इव्हेंट. चलो आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला सगळ्यांना इथे खाली यायचंय आणि खाली गोल करून उभं राहायचंय. गोल सर्कल. ओके मोठा गोल करायचा आणि उभं राहायचं. लवकर लवकर लवकर. हा छोटे मुलांना येऊ शकतात ना, तुम्ही जॉईन होऊ शकता. दोघं जण या एकमेकांना पार्टनर बनवून. लवकर लवकर गोल बनवा आणि मोठं तुम्हाला उभं राहायचंय. गोल करायला पाहिजे. ऑडियन्स टाळ्यांचा आवाज समोर. अहो नाच नाच वाढदिवसाच्या नाचत नाही.
नंबर सांगते बर्थडे बॉयच्या आजची. आणि आता माझा नंबर आहे, माझा आत्ता नंबर आहे. लेडीज लोकांनी तयार राहायचंय. पुढचा नंबर आहे 13. 13 लोकांचा ग्रुप बनवायचा लवकर. त्यांना घ्यायचं नाहीये. आऊट झालेलं नाही, आऊट झालेलं नाही. लवकर लवकर लवकर. त्यारा मी जरूर त्यारा. ओके, आता समोरच्यांना घ्यायचं नाही. आता आपलं थोडं थोडं लेवल वाढत चालेल. त्याच्यामध्ये मला समोरच्यांना घ्यायचं नाही, आऊट झालेल्यांना घ्यायचं नाहीये. ऑडियन्स आपल्याला बघतायत कोणाचा ग्रुप सगळ्यात पहिल्यांदा तयार होतोय. आणि माझ्या नंतरचा लकी नंबर आहे, त्याच्यावर तुम्हाला ग्रुप बनवायचा. आणि नंबर आहे 5 5 5 5. लवकर लवकर. इथं इथं 1 2 3 4 5. ओके, 1 2 3 4 5. बाबू समोर बस, ताई समोर बस. आऊट झालं दोघी जणी आऊट. थांबा, आता तुम्हाला पुढचा लकी नंबर आहे, तुम्हाला पुढचा लकी नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला ग्रुप बनवायचा. आणि नंबर आहे 9 9 9 9. 9 झाले इथं. स्वतःला काउंट करायला विसरू नका. स्वतःलाच विसरणार आणि मग तुम्ही 10 जण काउंट करता. झालं का 9? 9 इथं. 1 2 3 4. ओके, तुमच्या झाल्या 1 2 9. 3 4 5 6 7 8 9. छोटी नाही 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 नाही. चलो, आता पुढचा लकी नंबर आहे. तुमच्यातून कोणाला तरी एकालाच प्राइज द्यायचं आपल्याला. चलो, तर आता पुढचा लकी नंबर आहे, त्याच्यावर तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे. आणि नंबर आहे 3 3 3 3. येतील. पटकन 3 लोकांचा ग्रुप. जे आऊट झालेले आहेत ते बसतील. ओके, जे आऊट झाले आहेत, जे टीमच्या ग्रुपमध्ये आले नाही त्यांना बसायचे. आता पुढचा माझा लकी नंबर आहे, त्याच्यावर तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे. नंबर आहे 4 4 4 4. 5 6 4 4 लोक पाहिजे. हो, त्याला नाही होत. हो, नाही नाही, बाहेरचं तर नाही पाहिजे आपल्याला, बाहेरचं नाही पाहिजे. अच्छा, बसायला नाही त्यांना सांगायचं. अच्छा, छान. किती चालू आहे? तुमचे ह्याचे 3च आहेत. समोर जसे घेता हो तुम्ही त्यांना, त्यांना लक्ष पण नव्हतं त्यांचं. ठीक आहे, जिंकण्यासाठी नाही. त्याच्यानंतर माझा लकी नंबर आहे, आणि नंबर आहे 6. 6 लोक पाहिजे ग्रुपमध्ये. आता दोघी जण. बाहेरचे members not allowed, बाहेरचे members not allowed. आता direct out होणार तुम्ही. अख्खा ग्रुप आउट होईल. बाहेरचं कोणी एक जरी आलं. अरे तिला लालवालेलं घे. 6 6. तुमची खाली 6. नाही, गेलीच ती. येते, ओके. 6. ते आईला घे आईला. नाही, बाहेरचे आऊट, बाहेरचे घेतले तर पूर्ण ग्रुप आउट होईल. हा, ये. छोटीला पण ठेवू नका, तिने मोठी पोय. छोट्यांना काही समजत नाही. ज्यांना समजत त्यांना द्या. तुमची झाली 6. 5 गेला. जबरदस्त आहे अंतर. पूर्ण पासून अंदाजासाठी झालं ते. समोरून नाही, समोरून नाही. तो नाही ना. समोर नाही ना. आणि ते आऊट झाले ना, ते डायरेक्ट समोर बसतील. 10 मधून जे उरलेले असतील. त्याच्यानंतर माझा लकी नंबर आहे, आणि नंबर आहे 14 14 14 14. 14 ती बाहेर. चलो, आता यांच्यामधून आपल्याला एक कोणतरी विनर काढायचा. आणि माझा नाही, थांबा, यांच्यामधून कोणतरी लकी नंबर काढूया. याच्यानंतर माझा लकी नंबर आहे, नंबर आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 3 3 3 3 3 3 3. तो छोटा नाहीये, आधी सांगते, तो छोटा नाहीये. नाही झाले आऊट. 2 जण समोर बसा. चलो 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 आऊट. चलो, याच्यानंतर माझा लकी नंबर आहे, आणि नंबर सांगतोय 4 4 4 4. आईला. लवकर 4चा ग्रुप बघा. याच्यानंतर माझा लकी नंबर आहे 8 8 8. 4. बाकीचे 8च्या नंतर आउट होईल. हा, चलो चलो.
ओके, आणि याच्यानंतर माझा लकी नंबर आहे 2. त्या दोघी अच्छा, क्या बात आहे. किती मोठं मध्ये. मला असं वाटतं या दोघींना आपण प्राईज देऊया, पण या दोघी ताईंसाठी तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे. करो चलो. आणि आता आपण इथे केक कटिंग करून घेतोय. चलो, आणि आता आपण लगेच आपल्या एंट्रीकडे तर आता आपण इथे ऑप्शन करून झाल्यानंतर केक कटिंग करून घेणार आहोत. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी 10 पासून 1 पर्यंत रिव्हर्स काउंटडाऊन करायचं. बघा. चल, तर नाही तर आपण काउंटडाऊन करायला स्टार्ट करतोय. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की साऊल बरोबर. ऑडियन्स, आता सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण काउंटडाऊन करत आहोत. त्याच्यासाठी प्लीज 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 उड्या मारू नका. तुमची एनर्जी सेव्ह करा. घरी सुद्धा जायचंय. एनर्जी सेव्ह करा आणि थोडंसं शांतपणे बसून घ्या.
अशा तऱ्हेने गाईज आमच्या आत्याची साडी एक नंबर दिसते. हा काय प्रकार आहे माहिती? हा काय प्रकार आहे? चिनू बाळाला बघितलंच नाही. सिजाला ना आणलं भाऊ, सिजाला ना आणलं का? आमची छोटी आहे ना. अशा तऱ्हेने काही मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सारा आणि चिनासानी मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे. काय बोला? काय ये इला पाठ कर. मामा काय मामा बाप मामा एक मामा ये टीम एकदा ग्रुप लावा एकदम. गाईस फायनल आता आमची जेवायची तयारी. मामाला जास्त भूक लागली. मामा मुलगा अँकर म्हणून पहिला चवलो. गाईस बामण डोंगरीची गॅग. अर्धा बोकर अशा तऱ्हेने गाडी मस्त पैकी डिश आहे. मस्त हॉटेल डिश एक नंबर लागते. अशा तऱ्हेने गाईज मस्तपैकी मानसीताईंनी मुलाचा बर्थडे सेलिब्रेट केलाय आणि खूपच मस्त होतं डेकोरेशन वगैरे. मानसीताई एक नंबर. तर गाईज तुम्हाला पण जर असा मस्तपैकी डेकोरेशन पाहिजे तर मी त्यांचा नंबर टाकणार आहे. तर गाईज मस्तपैकी आहे आपल्या पनवेलला आहे. मस्तपैकी पार्किंगसाठी जागा पण आहे इथे भरपूर मोकळी. आम्ही आमची बसंती पार्क केली आहे. तर भेटू गाईज. जर तुम्हाला बड्डेचं डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.